नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण झपाटलेला वाडा ही कथा पाहत आहोत. आज त्याचा अंतिम भाग आहे. चला तर पाहूया अंतिम भागामध्ये काय आहे. राहुल गावात पोचला. गावातील काही जुने मित्र होते, त्याला भेटले आणि त्यांच्याकडून त्या दिवशी नक्की काय घडलं आणि त्यांना जी काही माहिती होती ती समजून घेतली. गावातील काही जाणकार लोकांना भेटला आणि वाड्यात जाऊन त्याला सत्य काय आहे हे समजून घ्यायचं होतं. राहुलला गावातील लोकांनी गावदेवीचा अंगारा सोबत दिला आणि तो जेव्हा वाड्यात जाईल त्यावेळी गावातील काही जण बाहेर आजूबाजूला असतील हेही आश्वासन. आणि सुनसान रस्ता, बोचणारी थंडी होती. वाड्याजवळ पोचताच वातावरणात झालेला बदल त्याला लक्षात आला. वाड्याकडील वातावरण एकदमच वेगळं झालं होतं. वाडा अतिशय भयान वाटत होता. तसेच वडाच्या पारंब्यांमधून सतत कुणीतरी बघतंय असा भास होत होता. राहुलने अलगद गेटचं कुलूप उघडलं आणि आत प्रवेश केला. हलकीशी एक वाऱ्याची झुळूक येऊन त्याला स्पर्श करून गेली. सुकलेल्या पानांवर चालत राहुल मुख्य दरवाजाजवळ गेला आणि तो उघडून आत गेला. आत प्रवेश करताच राहुलचे डोळे पाणावले. एक वेळ आजी आजोबांच्या मायेची ऊब इथं होती, पण आता मात्र फक्त एक भाकासपणा जाणवत होता. पूर्ण घरात फिरून सगळे लाईट राहुलने सुरू केले. खोल्या तपासून पाहिल्या, पण त्याला कोणीही असल्याची किंवा कोणतेही भय किंवा भास झाले नाहीत. त्याला सर्व सुरळीत आहे असंच वाटत होतं. कदाचित गावातील लोकांच्या मनात भीती पसरून ठेवायच्या उद्देशाने असं काही केलं असावं असा त्याचा समज झाला आणि तो पुन्हा एकदा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसला. डोळे बंद करून जुन्या आठवणी ताज्या करत होता. खूप शांतता होती वाड्यात, त्यामुळे हलकासा होणारा आवाजसुद्धा कानावर पडू शकत होता. तितक्यात एका खोलीमधून काहीतरी पडल्याचा आवाज कानी पडला आणि राहुल दचकला. दरदरून घाम फुटला. त्याला त्याची नजर खोलीकडे वळवली. त्याने खोलीच्या आतून हलकासा प्रकाश येत होता. तो खोली नारायणरावाची होती. धाडस करत राहुल हळूहळू खोलीकडे गेला. आता हलकासं डोकावून पाहिलं तर समोर एक लाकडी कपाट होतं. त्याचं दार थोडंसं उघडलं दिसलं, पण आत कोणीच नव्हतं. हे नक्कीच थोडं भीतीदायक होतं, कारण काही वेळापूर्वी त्यांनी सर्व खोल्या बघितल्या होत्या तेव्हा सर्व ठीक होतं. राहुल हळूहळू पुढे गेला आणि त्यांनी कपाट उघडलं. त्यातून बरेच जुने फोटो, त्यात नारायणराव आणि रखमाबाई यांचं लग्न, प्रदीपच्या बालपणाचे, सारिका प्रदीपचं लग्न, राहुलचे बालपणीचे फोटो आणि त्याबरोबरच नारायणरावांनी तयार केलेला वारसा हक्कपत्रसुद्धा खाली पडलं. राहुलने ते उचललं आणि पूर्ण वाचून काढलं. त्यात नमूद केलेल्या गोष्टी वाचून त्याचे डोळे भरून आले. तितक्यात पुन्हा एकदा हॉलमधून राहुलला आवाज ऐकू आला. त्याची तंद्री भंग झाली. हातात कागदपत्र आणि फोटो घेऊन राहुल हॉलमध्ये आला आणि समोर आरामखुर्चीवर त्याला एक आकृती दिसली. राहुल जागीच थिजून गेला. पुढे पाऊल टाकायची किंवा हिंमत त्याला होत नव्हती. हात पाय भीतीने कापू लागले आणि एक आवाज घुमला, एक बाबड्या, ये की रे इकडं. हा आवाज ऐकताच राहुल भानावर आला, कारण बाबड्या म्हणून फक्त त्याला त्याचे आजोबा बोलवत. हळूहळू राहुल पुढे सरकला आणि खुर्चीपाशी पोहोचला. खुर्चीवर नारायणराव बसले होते. नेहमीप्रमाणे हसत, शांत चेहरा, रुबाबदार पण साधा पोशाख. त्यांना बघून राहुलच्या तोंडून एकच शब्द निघाला, तो म्हणजे आबा. राहुलचे डोळे पाणावले. तो शिक्षण घेण्यासाठी खूप लांब गेला होता. त्याच काळात तो त्यांच्या आबा आणि आईला गमावून बसला होता. आबा, हे काय होऊन बसलं तुमच्यासोबत? आपल्या वाड्याविषयी लोक खूप काही बोलत आहेत. नक्की काय झाले? आबा, काही चुकीचं घडलंय का? सांगा मला. आबा, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. राहुलचे प्रश्न संपले तसे नारायणरावांनी बोलायला सुरुवात केली. बाबड्या, मी आणि तुझ्या आजीने खूप कष्ट करून हा वाडा उभा केला होता. प्रदीपचा जन्म या वाड्यात झाला. त्याचं पहिलं पाऊल, त्यांची बाबा म्हणून दिलेली पहिली हाक, त्याच वाडाभर हसत खेळत पळणं, सगळं या वाड्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही साठवून ठेवलंय.
पुढं प्रदीपचं लग्न, नंतर सुनबाईचं स्वागत, तुझा जन्म, तुझा पहिला वाढदिवस, या सगळ्या आठवणी जशा आम्ही आपल्या जपल्यात, या प्रत्येक भिंतींनी सुद्धा जपल्यात रे. पण म्हणतात ना, आमचं नशीबच खोटं. एक दिवस प्रदीप आणि सुनबाई एक करार घेऊन आले. प्रदीपचा कोण मित्र होता, त्याला हा वाडा पाडून त्यांना एक इथं आलिशान हॉटेल उभं करायचं होतं. त्या बदल्यात अमाप पैसे मिळणार होते त्यांना, पण मला ते मान्य नव्हतं. त्यावरून सुनबाई आणि प्रदीपमध्ये खूप वाद झाला. सुनबाई वाड्यातून निघून गेली. प्रदीप काही दिवस थांबला होता. माझं मन वळवायचा प्रयत्न करत होता, पण मला हे पटत नव्हतं. एक दिवस मी बाहेर गेलो असताना प्रदीप माझ्या खोलीत शिरला आणि कपाटात कागदपत्र शोधू लागला. त्याच्या हाती तर काही लागलं नाही. तितक्यात मी घरी आलो आणि गडबडीत कागदपत्र ठेवताना कडून कपाटात ठेवलेल्या औषधाची अदलाबदल झाली आणि मी थकून आलो होतो. थोडं खाल्लं आणि खोलीत आलो आणि नेहमीप्रमाणे औषधं घेतली आणि मी माझा आराम करायला गेलो. रागाच्या भरात प्रदीपही निघून गेला होता. त्यावेळी मी जे झोपी गेलो ते परत कधी न येण्यासाठीच. हे ऐकून राहुल जागेवरच पटकन बसला. नकळत पण प्रदीपकडून काय होऊन बसलं होतं याची प्रदीपला सुद्धा जाणीव होती. हे सगळं ऐकून राहुल खूप रडला. त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं. खूप चुकीचं झालं होतं, पण उशीर पण खूप झाला होता. पुन्हा एकदा राहुल नारायणरावांना काही बोलणार, पण नारायणरावांची आकृती खुर्चीवरून अशी झाली. राहुलने स्वतःला सावरलं. सत्य तर आज समजलं होतं. सर्व कागदपत्र, फोटोज एकत्र करून राहुल कुलूप लावून वाड्याबाहेर पडला. सोबत आलेले लोक राहुलची वाटच बघत होते. राहुल सुखरूप बाहेर पडलेला बघून त्यांनाही हयास वाटलं. राहुल गावात आला. एका मित्राच्या घरी आराम केला. सकाळीच लवकर उठून गावातील लोकांना भेटला आणि सर्व सुरळीत होईल याची हमी दिली आणि स्वतःच्या घराकडे निघाला. घरी पोचल्या आणि समोरच प्रदीप आणि सारिकाला बघून त्याला खूप राग येत होता. पण जे घडून गेलं होतं ते बदलू शकणार नव्हतं. त्यांनी प्रदीपला आणि सारिकाला समोर बसवलं आणि जे घडलं त्याबद्दल पूर्ण माहिती दिली. राहुलचा एक शब्द प्रदीप आणि सारिकाच्या काळीत चिरत होता. प्रदीपला सत्य समजता तो पूर्ण कोलमडून गेला. पैसे मिळतील या लालसेने त्याचं डोकं फार बधीर होऊन गेलं होतं आणि त्याच रागात त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बापाला तो गमावून बसला होता. राहुलने प्रदीप आणि सारिकाला सावरलं आणि गावाला जाऊन नारायणरावांची इच्छा पूर्ण करून त्यांची मुक्ती देणं हेच योग्य असेल हे समजावून सांगितलं. करार तर आता मोडलाच होता आणि हे सगळं ऐकल्यावर तर प्रदीपला खूप मोठा धक्का बसला होता आणि राहुलने समजूत काढल्याप्रमाणे प्रदीप, सारिका आणि राहुल तिघेही पुन्हा गावाला निघाले. गावाला पोचताच प्रदीपने वाड्यात प्रवेश केला आणि त्याचे डोळे भरून आले. तिथून गुडघ्यावर बसून त्यांची हंबरडा फोडला आणि केलेल्या चुकीची माफी मागितली. हळूच एक वाऱ्याची झुळूक प्रदीपला स्पर्श करून गेली. गावातील काही मुख्य लोकांना बोलावून प्रदीपनी नारायणरावांची इच्छा सांगितली आणि वाडा गावातील शिक्षण संस्थेला देऊ केला. त्याबरोबर त्यांच्या सर्वांच्या नावाची जागासुद्धा गाव विकास योजनेसाठी देऊ केली. पूर्ण गाव नारायणरावांच्या नावाने गजर करत होतं आणि शिक्षण संस्थेत सुद्धा महाविद्यालयात नारायणराव पाटील महाविद्यालय हे नाव द्यायचं ठरवलं. हे सर्व ओरखलं. दुसऱ्या दिवशी वाडा आणि जागा त्यांची मालकी संस्थेला सुपूर्द करायची होती. त्यामुळे आदल्या रात्री प्रदीप, सारिका आणि राहुल वाड्यातच राहिले. प्रदीपने वाड्यातील प्रत्येक भिंतीत, खोलीत, अंगणात त्यांच्या आई-वडिलांची ऊब, प्रेम अनुभवलं आणि अंगणात उभं राहून डोळे भरून वाडा मनात साठवून घेतला. आणि अशा प्रकारे नारायणराव आणि त्यांच्या बायकोला म्हणजे रखमाबाईंना ही मुक्ती मिळाली आणि आनंदाने त्यांचा आत्मा यांच्याशी संवाद करून सांगण्याचा प्रयत्न करत राहा की बाळांनो, सुखी राहा. तर अशा असतात अस्तित्वातल्या कथा, ज्या आईवडिलांच्या अधुऱ्या इच्छा, अपेक्षा मुलं स्वतःच्या हाताने चुरगळून काढतात आणि त्याच्यात त्यांचे प्राण हे निघून जातात. तर ही होती या कथेचा शेवटचा भाग. ही कथा तुम्हाला आवडल्यास माझ्या अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.